ओ पडले खाली. डॅमेज नाही तर नाही ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जस्ट मी जेवण करत होतो ऑफिसवरून आल्यावर आणि मला जेवण करता करताच एक कॉल आला फ्लिपकार्टवरून की दादा तुमचं पार्सल आले म्हणून. पार्सल तर माझं काल आलं पण काल मी ऑफिसला होतो त्याच्यामुळे मला काल घेता नाही. डबल ते आज आलं. पण आता मला त्यांनी कॉल केला. पार्सलमध्ये काय आहे ते बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा, हे आहे पार्सल. खूप भारी वस्तू आहे. तुम्हाला जर काय घ्यायचं असेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला तुम्हाला याची अनबॉक्सिंग करून दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हालाकडे. पहिल्यांदा याची आता अनबॉक्सिंग करू. एक नंबर वस्तू आहे. असं चाकू इथंच पडलेलं आहे. फक्त डॅमेज येऊ नये म्हणजे बस, काय करणार मग. बघा पॅक होऊन आले मस्तपैकी. अरे डॅमेज नाही तर नाही ना. नाही, डॅमेज नाही. जर तुम्हाला पण पाहिजे असेल ना, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. फ्लिपकार्टवरून मागवलंय. गेस करा बरं तुम्ही काय आहे ते, आणि कमेंट मध्ये नक्की टाका काय असेल ते. ओ पडले खाली. तर मित्रांनो, हा आहे छोटासा देवघर ऍडजस्टेबल. खूप छोटा आहे. हा मी फ्लिपकार्टवरून 300 रुपयाला मागितलाय. कुठला ह्याला ऍडजस्ट करावं लागतं, असेंबल करावं लागतं. तर आता पूर्ण आपण असेंबल करू आणि नंतर तुम्हाला याचा फायनल लुक दाखवतो. खूप सांभाळून ऍडजस्ट करावं लागेल, कारण थोडं जरी तुटलं ना मग ते असेंबल नाही व्हायचं. हा, एक तर हा इकडून तर बसला. हा असं बसावं लागणार आहे. एक गलती पूर्ण 300 रुपये बर्बाद. फायनली असेंबल झालाय. बघा, थोडा टाइम लागला पण झाला. असेंबल होत नव्हता. मग बाजूने क्लिप दिल्यात, त्या क्लिप अटॅच केली नंतर मग झाला. आणि ह्याला ना आता बघा इथं लावायचंय. इथं जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा व्हिडिओला. ओके, बाय. भेटूत ना अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.